ऐका ऐका ते काय म्हटले, ही ऑर्डर इट और ही वॉज अनअवेअर ऑफ इट. म्हणजे एक तर त्यांनी हे दिलं, आम्ही 25 तारखेला लेखी पत्र देऊन विरोधी पक्ष नेत्याच्या पत्राला साधं 2 ओळीचं उत्तर देऊ शकत नाही ते. व्हॉट नॉनसेन्स. हे काय समजलं, 25 तारखेचं पत्र 4 दिवस झाले, तुम्हाला आम्ही स्पष्ट विचारतोय हे सांगायला, आम्ही बाबा अधिकाऱ्यांना दिलं, आम्ही त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करतोय, अख्ख्या टीव्हीच्या स्क्रीनवर दाखवतायत, त्या मुलांचे हाल दाखवतायत. ती का बेवारशी मुलं आहेत का तुम्हाला? शरम वाटली पाहिजे तुम्हाला? त्या मुलांचे काय हाल केलेले खाजगी ड्रेस मधले लोक काठ्या घालून तिथं खिळे लावून त्याला मारत होते, पोरं रस्त्यावर पडलीत का कुणाची? हे सांगायला अमित शहा का नाही आले तिथे? ठीक आहे गोपाळराव आपला संताप लक्षात येतोय. हे बोलतायत अहो आम्ही तर त्या ठिकाणी ज्या पोलिसांनी जे काही त्या ठिकाणी पाऊल उचललं ते यासाठी उचललं की यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी असतील कदाचित, त्यामुळे हे बाजू घेतात. ते विद्यार्थी नव्हते, मी मान्य करतो, परंतु विद्यार्थ्याच्या आडून त्या ठिकाणी देशाचे तुकडे करायला लावलं. ठीक आहे या चर्चेत विश्लेषणाची गरज आहे आणि इथे जे चर्चेतले शब्दबाणाच्या पलीकडचे मुद्दे आहेत. गोपाळराव, ज्या आंदोलनानं आपले सर्व स्तर गमावले आणि अजिबात त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं नैतिक अधिष्ठान राहिलं नाही, त्या आंदोलनाच्या निमित्तानं झालेल्या चर्चेसाठी देशाचा केंद्रीय गृहमंत्री हा चर्चेसाठी सभागृहात का हवा? हे बघा प्रसादजी, तुमचं तर खरं आज मनापासून अभिनंदन करतो की निष्पक्ष निर्भीड पत्रकारितेचं आणि वास्तवदर्शी पत्रकारितेचं आहे. आपण स्वतः विचारलं की मोदी का सभागृहात नाही? इतका महत्वाचा विषय, इतका संवेदनशील विषय, आणि पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणजे सभागृहाला तुच्छ लेखतात, विरोधकांना तुच्छ लेखतात का? आणि हे सांगतायत की तिथं सैनिकांचा अपमान. अहो तुमच्या त्या मध्य प्रदेशच्या मंत्र्याला विचारला तेव्हा त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला जे जवान झाले त्यांनी मोदींचे चरणागत झाले म्हणून त्यांच्याबद्दल बोलले होते. ते काय बोला आणि सोप्या विषयी काय भाषा केली होती ती. आता पंतप्रधान सैनिकांच्या विषयी काय बोलले, तुमचे मध्य प्रदेशचे मंत्री सैनिकांबद्दल काय बोलले त्याचा बोध घ्या. आणि त्याच्यानंतर इतक्या दिवस आज अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय तिथे काँग्रेस फिरकली पण नव्हती. तेव्हा हे म्हणत होते की काँग्रेस बघा काँग्रेस लांब राहतीये, तेव्हा काँग्रेस त्याच्या मागे नैतिकतेने उभी होती. काँग्रेस तिथे गेली पण नव्हती. तुमच्या जर धमक असते ना तर त्या ठिकाणी त्या गुन्ह्यांना गोपाळराव या शब्दबाणांना आणि या चर्चेला पुढे नेत असताना गोपाळराव पटकन सांगा पुढचा निशाणा कोण? हे बघा, आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या वर झालेल्या अन्यायाला वाचा फिरवू इच्छितो आणि तो विरोधी पक्ष नेते म्हणून आमचा हक्क आहे सभागृहात तो विषय मांडायचा. जोपर्यंत याची चौकशी होत नाही, याला ऑर्डर आणि यांच्यावर हे सगळं करायचे कुणी आदेश दिले त्याबद्दल अमित शहानी स्वतः येऊन का सांगत नाहीत ते? काल पण प्रियंका गांधीने प्रश्न विचारला, 25 तारखेला लेखी पत्र दिलं, तरी एक चकार भाष्य करत नाहीत तुम्ही त्याच्यावर. आणि काँग्रेस त्यांच्या खांद्यावर गोळी मारायची गरजच नाही आम्हाला. 10 ते 14 ते 24 मध्ये 100% जागा वाढवल्यात काँग्रेस या देशाच्या जनतेने आणि तुमच्या 30% कमी केल्यात. चंद्रबाबू नायडू नितीश कुमारच्या गोपाळराव थोडंसं थांबा, वेळ संपलेली आहे. अमित शहा उद्या परवा 13 तरी सभागृहात येणार आहेत का? समर्थन करतायत आंदोलन. विनोदजी, विद्यार्थ्यावर आपण बोलतच नाही, आंदोलनकर्त्यावर आपण बोलतच नाही. त्यांनी विध्वंस केलाच नाही, विध्वंस केला यांनी. विनोदजी मुद्द्याला या. अमित शहा सभागृहात कधी येणार आहेत? दुसरं कोणीतरी महाशक्तीने हे सगळे आदेश दिले अशी माहिती आहे आमची, असं ऐकण्यात आहे. मला चर्चेला आटोपतं घ्यावं लागेल. विनोदजी, मग नंतर आपण परत तक्रार करू नका की बोलायची संधी दिली नाही.